सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो आज आम्ही आलेलो आहे पुणेसला आणि पुणेसवरून आम्ही जात आहे रत्नागिरीला. तर रत्नागिरीत जाता जाता आमचा अचानक भयानक प्लॅन ठरला. ऐश्वर्या बोलली चल आपल्या बागेत जाऊन येऊया, तिकडे बघूया काही उरलेले आंबे वगैरे असतील तर आपण काढून आणू शकतो सर्व. तर हिला बोललो जाऊया. तर आज आमच्यासोबत रोहित पण आहे. रोहित जास्त व्हिडिओ द्यायला मागत नाही, लाजत असतो तो खूप. तर आज खूप टाइम नंतर तो आपल्याला भेटलेला आहे. तर आणि ऐश्वर्या ॲज ऑलवेज काय ना काही पीत असते. तर थम्सअपची बॉटल कुठे लपवलीस? हे नाही, थम्सअपचं एक डमी आलंय बघा. तर टेस्ट कशी घाणेरडी लागते. डमी माणसाला डमीच भेटतं. दाखव. मला टेस्टच नाही चांगली लागली. कंटिन्यू. तर तुम्ही बघत राहा आम्ही आता कसं काय जातो ते. मस्त मजा करतोय आता आम्ही. आज घरी आलोय तर मटण पप्पानी मस्तपैकी कोंबडीचं मटण आणून ठेवलेलं, म्हणजे कोंबडी आणून ठेवलेली, मम्मीने त्याचं मटण बनवलं. ते पुरी कोंबडी वडे वगैरे खाऊन आता आम्ही मस्तपैकी झोपून उठलो. सावकाश रोहित. तर आता जातोय तिकडे, बघूया आता थोडेफार आंबे भेटतात की नाही. ते भेटले तर आमची मजाच आहे. भेटले तर आम्ही सर्व काढून आणणार. भेटले तर सगळेच काढणार आम्ही, आणि नाही भेटले तर असंच मग फिरत जाणार, बघणार बागमध्ये काय आहे, काय नसेल तर मग येणार परत. तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. तर इकडनं एंट्री करतोय आता आम्ही, पण बहुतेक पुरी खतम, काहीच नाही. ऐश्वर्या गेली आहे पिशवी आणायला, पण इकडे एक पडलेला आंबा दिसलाय मला. तर सी तो चांगला असेल की नाही. ओ माय गॉश, झाडाचं चिकटलंय. ह्याला म्हणतात झाड पिक्का आंबा. आतमधनं कसं असेल सांगू शकत नाही, गॅरंटी नाही. त्यामुळे अजून बघूया आपण, पण बहुतेक काहीच नाही आंबा. इकडे खूप सारे आंबे पडलेले आहेत तसे, पण इकडनं कोण घेऊन जात नाही, त्यामुळे असे ते खराब होऊन जातात. बघा इकडे पण आहे, इकडे पण आहे, खूप पडले. जास्त पुढे जाऊया नको आपण. हा एक आंबा आम्हाला नको आहे, त्यामुळे मी हा टाकून देतो. आयशू इकडे, झाडावरचा काढलास की? इकडे पण एक आंबा आहे. तर खूप भेटले ते ठीक आहे. ओ माय गॉश, हा मस्त आंबा आहे. ऐश्वर्या हा घे. तिथे पण आहे. हा तो मी टाकला पकडलेला होता. मला एकाला काय घेऊन जायचं. असं कसं, एक जरी भेटला तरी घ्या. चला अजून पुढे बघूया आपण. पटकन चल ऐश्वर्या, कम फास्ट. चप्पल नीट नाहीत माझी. ते तुझे बागेत यायचं म्हटलं असं कधीच नीट नाही. हे बघा खाली सर्व, म्हणजे तिकडे खराब आंबे नाही, खराब आंबेत नको जास्त तिकडे. जाऊ दे, मला बघू दे तरी. अगं माझे डोळे एवढे तीक्ष्ण आहेत ना ऐश्वर्या. इकडे लांबनच ओळखतो मी आंबा कसा येतो. पक्ष्यांनी खूप खाल्ले. आंबा दिसायला असा आहे. ओ माय गॉश, तो हा वाला नाही, खराब आहे तो. पक्ष्यांनी खाल्ले. हे पक्षी निघाले. हा बघ, हा छान आहे. हा छान आंबा आहे. हा पण तसं बरं आहे. हा बघा, हे असे खराब झाले. असू दे, हा घ्या. ओ घ्या, फेकून टाकतो. हा टाकू फेकू. हे बायका असेच असतात, काय टाकायला मागत नाही. इकडनं घरी घेऊन जाणार आणि मग टाकणार. पण चला, कमी असेल म्हणजे झाडावर्षी तर नाही, झाडावर शिल्लक नाही, पडीचे आहेत आंबे. हा बघा, हे बघ खराब.
हा बघा चांगला भेटला. चांगला भेटला ऐश्वर्याला. तर अजून वरती जाऊया. लास्ट इयर आम्ही या बागेतून व्हिडिओ बनवला होता. कच्चे होते तेव्हा गेल्या वर्षीच आहे. तेव्हा कच्चे आंबे होते आणि ही बाग दरवर्षी कॉन्ट्रॅक्टवर दिली जाते. त्यामुळे यावर्षी पण त्या लोकांनी आंबे काढून सर्व नेलेले नाहीत. पण एकदा आंबे काढून नेल्यानंतर जे काय आंबे थोडेफार छोटे मोठे उरलेले असतात ते लोक ठेवून जातात. ते जास्त बघत बसत नाहीत. मग ते असेच पडून जाऊन खराब होऊन जातात. त्यापेक्षा फुकट जाण्यापेक्षा थोडे पोटात गेलेले काय वाईट आहेत. त्यामुळे आणि मेन म्हणजे ऐश्वर्या आंबा प्रेमी आहे. तिच्याकडनं आंबा सुटणार नाही. दिवसाला तिला 1 डझन एकटीला आंबे लागतात. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री. त्याशिवाय तिला झोप येत नाही. काय काय ऐशू लागतात ना तुला आंबे. चला इकडे वरती बघायचं. चल काय झालं. तर रोहित आला नाही. रोहित थांबलाय तिकडे बाहेरच. तो थोडा कॅमेरा शाय आहे. म्हणजे मी कुठला किती लांबचा आंबा बघितलाय खरं. तर मग तिकडे पण आहे. तिकडे बघूया आपण. हा बघूया. ओके हा खराब आंबा आहे. तर आम्ही टाकून देतो तिकडे. नाही खराब आंबा आहे ऐशो. एक साईड खराब होता. तर हा तिकडनं बघितला होता मी. तर बघूया हा चांगला आहे का. बघा हात लावल्यावर एकदम खूप नरम नरम लागतो असा. म्हणजे खराब आंबा म्हणजे हे आतमधनं खूप खराब असणार. आता त्यापेक्षा ह्यातले आंबे आपल्याला नको आहेत. टाकून दे. तिकडे आंब्याचं झाड आहे. इथून चला वरती. सावकाश सावकाश. हे आहे करवंदाचं झाड. अजून करवंद नाही आले त्याला. सुरू होतील आता. चला अजून तिकडे खूप वरपर्यंत आहे. पण आम्ही तिकडे जात नाही आता. कारण का स्टार्टिंगलाच आपल्याला तुला दिसलाय कुठला. नो तो खराब आहे. मला इकडनंच दिसला. तिकडचा खराब आहे. हे काजू आहे. काजूचा सीझन ऑलमोस्ट संपलेलाच आहे. थोडेफार तुम्हाला दिसतील. तो बघा जावा खराब आहे का. खराब आहे तो आंबा. तर आंब्याचा पण सीझन आता संपलेलाच आहे. तुम्हाला आता मार्केटमध्ये आंबे भेटतील. पण जास्त क्वांटिटीमध्ये भेटणार नाहीत. आता ऑलमोस्ट संपत आला आहे. कुठून जायचं. चल ठीक आहे. इकडनं बाहेर जायला रोड आहे. तर अजून खूप वरती गेलो असतो तर आपल्याला अजून आंबे भेटले असते. हे बघ इथे पण खराब आहे. आंबे भेटले असते पण आम्ही बस केलेलं आहे. बोललो जास्त नको जायला आतमध्ये. झाडावर तर तुम्हाला एक आंबा दिसणार नाही. तो बघा जरा चांगला आहे. खराब आंबा आहे तो. खरंच खराब आहे. हो मला दिसला ना खराब. आता मी हिला वाटत असेल खोटं आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. माझी नजर लांबची चांगली आहे त्यामुळे मी दाखवतो तुम्हाला. हो आंबा खूप म्हणजे खूप गरम होते. त्यामुळे आम्ही दुपारी नाही आलो. रात्री आलो. हा बघा इकडे कोणतरी बसलेलं आहे. तुम्ही बघू शकता. रोहित बसलाय तिकडे. हा पण खराब आहे इकडे. चला ऐश्वर्या. रोहित जास्त नाही भेटले. चापेटातच जायला पाहिजे होतं. तर आम्ही थोडेफारच आंबे गोळा केलेत. नाही म्हटलं तरी 7-8 असतील ना. 7-8च असतील. एवढेच भेटले आम्हाला. गरम खूप होते इकडे. तर मी तर म्हणते रत्नागिरी आधी कोणी येऊ नका जर पुण्या मुंबईत राहणार असाल तर. खूप म्हणजे खूपच गरम होत आहे. होय ना.
तिकडे वरती चिऱ्याची खणी आहेत ते आमच्या नाहीत ना ते त्यामुळे इकडनं ट्रकची वाहतूक खूप एकसारखी कंटिन्यूस चालू असते. हे बघा गुरके, ते गुरके होते त्यांचा पण आता घरी जायचं टायमिंग झालेलं आहे कारण का सीझन एंड झालेलं आहे. त्या आंब्याच्या रखवालीला जास्त करून इकडे कोकणी साईडला तेच तुम्हाला दिसतील. सो आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. कसं मॅडम? टिल देन बाय बाय. रोहित बाय बाय कर प्लीज. रोहित बाय बाय कर.